वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. हु इज द ओल्डेस्ट ग्रँड स्लॅम विनर ऑफ टेनिस? सर्वाधिक वयस्क म्हणजे वयाने मोठा टेनिस ग्रँड स्लॅम विजेता कोण आहे? उत्तर आहे रोहन बोपन्ना. द आन्सर इज रोहन बोपन्ना. 43व्या वर्षी ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारा बोपन्ना सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला आहे. मॅथ्यू एबडेनच्या साथीने रोहनने जेतेपदावर नाव कोरलं. द्वितीय मानांकित रोहन मॅथ्यू जोडीने बिगर मानांकित सिमोन बोलेली आणि आंद्रेया वावासोरीवर विजय मिळवला. रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडन यांनी ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम ओपन टेनिस चॅम्पियनशिप जिंकली आहे आणि त्यांनी इटलीच्या सिमोन बोलेली आणि आंद्रेया वावासोरी यांना हरविले आहे. या जोडीचं हे पहिलंच जेतेपद आहे. या जोडीचं म्हणजे रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडन यांचं पहिलंच जेतेपद आहे. पुरुष दुहेरी प्रकारात रोहनचं हे पहिलंच जेतेपद आहे. पुरुष दुहेरी म्हणजे मेन्स डबल्समध्ये रोहन बोपन्नाचे हे पहिलेच जेतेपद आहे. द पेअर हॅव इच वॉन ग्रँड स्लॅम टायटल्स सेपरेटली. बोपन्ना वॉन द 2017 फ्रेंच ओपन मिक्स्ड डबल्स while Ebden won the 2013 Australian Open mixed doubles and 2022 Wimbledon men's doubles, but this marked their first trophy together after they lost last year's US Open final. या दोघांनी यापूर्वी ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये काही विजय मिळवले आहेत. बोपन्नांनी 2017मध्ये फ्रेंच ओपन मिक्स डबलमध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर एबडेन यांनी 2013मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन मिक्स डबल आणि 2022मध्ये विम्बल्डन मेन्स डबल्समध्ये विजय मिळवला होता. परंतु दोघांनी एकत्रपणे पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम ओपन टेनिस चॅम्पियनशिप यंदा जिंकली आहे. कारकिर्दीत रोहनच्या नावावर मिश्र दुहेरीचं एक जेतेपद आहे. 2017मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत रोहनने कॅनडाच्या गॅब्रिएला डाब्रावोस्कीच्या बरोबरीने खेळताना जेतेपदावर नाव कोरलं होतं. पुरुष दुहेरीत 2010मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. गेल्या वर्षी याच स्पर्धेत एबडेनबरोबर खेळताना जेतेपदाने निसटती हुलकावणी दिली होती. म्हणजे रोहन बोपन्ना यांनी 2017मध्ये फ्रेंच ओपन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये गॅब्रिएला डाब्रोवोस्की यांच्याबरोबर विजेतेपद मिळवले होते आणि त्यानंतर त्यांनी आता 2024च्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवले आहे. हु वॉन ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम चॅम्पियनशिप इन विमेन्स सिंगल्स कॅटेगरी. ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम खुली टेनिस स्पर्धा महिला एकेरी कोणी जिंकली आहे? द आन्सर इज अरीना सबालेन्का और आर्यना सबालेन्का. उत्तर आहे अरीना सबालेन्का किंवा आर्यना सबालेन्का. 25 year old बेलारुसियन डिफेंडिंग चॅम्पियन and world number 2 Aryna Sabalenka defeated Chinese 12th seed Zheng Qiwen to win the Australian Open women's singles title in Melbourne on 27 January. अरीना सबालेन्का यांनी चीनच्या झेंग क्विवेन यांना हरविले आहे आणि ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम खुली टेनिस स्पर्धा अरीना सबालेन्का यांनी जिंकली आहे. ही स्पर्धा त्यांनी महिला एकेरी या गटात जिंकली आहे. सबालेन्काचे हे दुसरे विजेतेपद आहे, दुसरे ग्रँड स्लॅम टायटल आहे. या आहेत अरीना सबालेन्का 2024 विमेन्स सिंगल्स चॅम्पियन. त्या बेलारूसच्या आहेत.
Prabhakar Devdhar passed away recently. He was president of which commission set up by central government? प्रभाकर देवधर यांचे अलीकडेच निधन झाले. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कोणत्या आयोगाचे ते अध्यक्ष होते? द आन्सर इज ही वॉज फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स कमिशन. ही वॉज ऑल्सो फाउंडर ऑफ ॲपलॅब कंपनी. ते केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आयोगाचे अध्यक्ष होते आणि ते ॲपलॅब कंपनीचे संस्थापक प्रवर्तकसुद्धा होते. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आयोगाचे माजी अध्यक्ष राजीव गांधी यांच्या पंतप्रधान कार्यकाळात ज्यांचे या क्षेत्रातील योगदान विशेष नावाजले गेले असे ॲपलॅब इंडिया या विख्यात कंपनीचे संस्थापक प्रवर्तक प्रभाकर देवधर यांचे 27 जानेवारी रोजी वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. यांची पूर्ण माहिती आपण इथे दिलेली आहे. त्यांनी ॲपलॅब ही संस्था स्थापन केली होती. त्यांनी टाटा फंडामेंटल रिसर्च सेंटरमध्ये काम केले आहे. त्यानंतर ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च याच्यामध्ये जी मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स जो विभाग होता त्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 1986 ते 88 या काळात ते केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आयोगाचे अध्यक्ष होते. ते इलेक्ट्रॉनिक्स पंतप्रधान राजीव गांधी यांचे ते इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे सल्लागारसुद्धा होते 1988-90 दरम्यान. त्यानंतर 92-93मध्ये ते भारत सरकारच्या प्रसारण समितीचे अध्यक्ष होते. कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी माहिती तंत्रज्ञान आणि दूरचित्रवाणी या माध्यमांचा चांगला वापर केला. 1996मध्ये इस्रायल जेरुसलेम येथे जागतिक मराठी परिषद भरली होती आणि त्या परिषदेचे ते अध्यक्ष होते. तसेच जागतिक मराठी अकादमी याचे ते 1997 ते 99 दरम्यान अध्यक्ष होते. त्याच कालावधीत ते महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचेही अध्यक्ष राहिले आहेत. देवधर यांनी काही पुस्तके लिहिली आहेत, ती महत्त्वाची आहेत. त्यांनी कॅपिटल पनिशमेंट, थर्ड पेरेंट आणि इज एनीवन आउट देअर ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ही पुस्तके लक्षात ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतो. थर्ड पेरेंट, इज एनीवन आउट देअर आणि कॅपिटल पनिशमेंट ही पुस्तके कोणी लिहिली? तर उत्तर आहे प्रभाकर देवधर. आरिफ मोहम्मद इज करेंटली गव्हर्नर ऑफ व्हिच स्टेट? आरिफ मोहम्मद हे चालू घडीला कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत? अलीकडेच कम्युनिस्ट विद्यार्थ्यांनी आरिफ मोहम्मद यांची गाडी थांबवली होती, त्यामुळे हा प्रश्न आपण इथे घेतला आहे. आरिफ मोहम्मद इज अ गव्हर्नर ऑफ केरळा. आरिफ मोहम्मद हे केरळ या राज्याचे गव्हर्नर आहेत, राज्यपाल आहेत. केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम आणि 2011च्या जनगणनेनुसार केरळचा जो लिटरसी रेट म्हणजे साक्षरता दर आहे तो भारतामध्ये सर्वाधिक आहे आणि तो साक्षरता दर आहे 94%, 94%. लिटरसी रेट ऑफ केरला इज 94% and highest literacy rate in India. What is USS Carney DDG-64 in news? बातम्यांमध्ये असणारे USS कार्ने म्हणजे DDG-64 हे काय आहे? वॉरशिप. आन्सर आहे वॉरशिप ऑफ USA. उत्तर आहे अमेरिकेची युद्धनौका. बातम्यांमध्ये असणारे USS कार्ने DDG-64 ही अमेरिकेची युद्धनौका आहे. हुती बंडखोरांनी या युद्धनौकेवर आक्रमण केले होते, त्यामुळे ही युद्धनौका चर्चेमध्ये होती. हू रिसिव्ड पॉली उमरिगर अवॉर्ड फॉर सीझन 2022-23 ॲज बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर मेन? 2022-23 या वर्षाकरिता कोणाला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून पॉली उमरिगर पुरस्कार मिळाला आहे? उत्तर आहे शुभमन गिल. द आन्सर इज शुभमन गिल. शुभमन गिल यांना पॉली उमरिगर पुरस्कार
बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर मेनमध्ये मिळाला आहे. महिलांमध्ये म्हणजे विमेनमध्ये हा पुरस्कार दीप्ती शर्मा यांना 2019-20 सालाकरता आणि 2022-23 या सालाकरता सुद्धा मिळाला आहे. पॉली उमरीगर अवॉर्ड फॉर सीझन 2019-20 ॲज अ बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर विमेन goes to Dipti Sharma. Dipti Sharma also received Polly Umrigar Award for season 2022-23 as a best international cricketer women. दीप्ती शर्मा यांना 2019-20 आणि 2022-23 या 2 वर्षांकरता पॉली उमरीगर अवॉर्ड बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर विमेन मिळाला आहे. आज इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.